मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2-3 महिने फिरतोय. ज्या आम्ही एकनाथराव देवेंद्रजी, मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी महायुतीच्या योजना माझ्या मायमाऊलींच्या करता, माझ्या बांधवांच्या करता, त्यांच्याकरता आणली लाडकी बहीण, यांच्याकरता आणली 3 गॅस सिलेंडर फ्री, यांच्याकरता आणली यांच्यातल्या गरीब मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याच्या बाबतीत अर्ध फी आम्ही द्यायचो, अर्धी भरायला सांगायचो. पण एक गोष्ट लक्षात आली, एकही मी दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असं बसलो होतो आणि त्याच्यात चर्चा चालली होती. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं, मला फार वाईट वाटलं. म्हटलं काय झालं सीएम साहेब? ते म्हणले की एक जोडपं मला भेटायला आलं होतं वर्षावर आणि त्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री महोदय तुम्ही गरिबाच्या मुलीला कॉलेजचं शिक्षण घेण्याच्या करता अर्धी फी देता, परंतु आम्ही दोघं नवरा बायको आमच्याकडं राहिलेली पण अर्धी फी द्यायची आमची ऐपत नाही. आणि म्हणले माझ्या मुलीला तर मेडिकलला जायचं होतं, ती इतकी अस्वस्थ होती आणि तिनं दुर्दैवाने स्वतःचं जीवन संपवलं. मुख्यमंत्री म्हणले की आपण राज्याचा प्रमुख असताना आपण शिवशाही फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि अशा वेळेस आपण राहिलेले पैसे गरीब मुलीला शिक्षणाकरता याला विकास म्हणायचं का? वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बस ट्रक पार्क गेला, मराठी तरुणांच्या भाग्यातला रोजगार गेला. हातातोंडचा रोजगार गेल्यानंतर त्या उदास झालेल्या तरुणाईच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही विकास समजायचं का? 2 महिन्यामध्ये 2000 माता भगिनी बेपत्ता होतात. जर महिन्याला 1000 माता भगिनी बेपत्ता होतात तर दादा याला विकास समजायचं का? की फक्त मलिदा गँगचं भलं करण्याला विकास मानायचं? हा महत्वाचा प्रश्न. अजून फार काळ खर तर अजून जुन्नरची सभा लय बोलायला बाकी आहे. तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही. अख्ख्या महाराष्ट्राचं नाही, अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलंय. जिथं भल्या भल्यांची मती थांबती तिथून बारामती सुरू होती. म्हणजे परवा माननीय पंतप्रधान बोलून गेले. माननीय पंतप्रधान काय म्हणाले? मित्रों, महाराष्ट्र में हरियाणा होने वाला है. हरियाणात काय झालं माहिती का? तिथले उपमुख्यमंत्री होते दुष्यंत चौताला, ते पडले. आता पंतप्रधान जर हे सांगत असतील तर काय लक्षात घ्यायचं आणि काय बोल घ्यायचा तो घ्या. पण महाराष्ट्रात फिरल्यानंतर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचं ठरलंय, महाविकास आघाडीचं सरकार येतंय. आणि म्हणूनच माननीय दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगून टाकलं, मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही. अरे बाबा, सरकारच येत नाही तर मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये तुम्ही असाल कसे? आणि भारताचे माननीय पंतप्रधान आणि आदरणीय केंद्रीय गृहमंत्री लय हुशार का नाही? म्हणजे 6 दिवस आधीच पंतप्रधान महाराष्ट्राच्या प्रचारातून निघून गेले. गृहमंत्री काल नागपुरातून डायरेक्ट दिल्लीला गेले. का तर आता हे कळून चुकलंय, महायुतीचं सरकार काही येणार नाही. पण भावांनो, एवढंच सांगतो, लोकसभेला तुम्ही लय मोठा चमत्कार घडवलात. लोकसभेला हा एवढा मोठा चमत्कार तुम्ही घडवत असताना आता विधानसभेला आणखी 2 दिवस बाकी आहेत. आतापर्यंत तुम्ही जे पाहिलं नव्हतं ते चित्र तुम्ही पाहिलंय. म्हणजे लक्ष्मीपूजन दिवाळीला होऊन गेलंय. 72, 78, 80, 85, 90 प्रतिनिधित्व करतायत आणि नंतर आपण तिथं जायचं. आणि जर आपण कमी पडलो तर बारामतीकर बिन पाण्यानेच माझी करतील, बाकी काही ठेवणार नाही. कारण म्हणतील, राव साहेब एवढं काम करायचे, ही तर नुसताच झोपतोय. तेव्हापासूनच झोप गेली आणि त्याच्यापासूनच पहाटे उठायची सवय लागली आणि रात्री उशिरापर्यंत काम करायची सवय लागली. तेव्हापासून बारामतीकरांनो, 91 पासून आजपर्यंत विकासाच्या बाबतीमध्ये मागं बोळून बघितलं नाही. सतत विकास 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 करत गेलो. त्याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं म्हटलं, ती यादी आहे खरं,
मगाची मी त्या ह्याला दिली होती. नाही नाही, आता विकासाच्या बाबतीत मी का सांगतो बाबांनो, कधी कधी मला एकाने सांगितलं, मी म्हटलं का रे बाबा आपण एवढं सगळं करतो तरी देखील काही जणांना का असं वाटतं. ते म्हटले दादा तुमचं काय, कुणी आलं आणि तुमच्याजवळ PA किंवा PS असले, कुणीही असलं तर तुम्ही सांगतात लाव फोन, की लगेच फोन लावता आणि त्याचं काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करता. बऱ्याचदा तिथल्या तिथं झटका झाल्यामुळं आलेल्या माणसाला झटक्यात काम झालं, त्याला त्याची किंमतच राहत नाही. अरे गेलो काम झालं, त्याला जास्त वेळच लागला नाही.